यानंतरची एक बातमी मुंबईतली आपण पाहूया। मुंबईतल्या गोरेगाव पश्चिमेकडील अनधिकृत गेस्ट हाऊसच्या संख्येमध्ये आता वाढ होताना दिसतेय। रहिवासी भागातच या गेस्ट हाऊसची गर्दी झालेली आहे। गेस्ट हाऊसमध्ये चालणाऱ्या अवैध व्यवसायांमुळे रहिवाशांना सुद्धा आता त्रास होऊ लागलेला आहे। एका गेस्ट हाऊसवर तोडक कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। मात्र बाकीचे गेस्ट हाऊस सुद्धा पाडले जावेत अशी मागणी राष्ट्रवादीने केलेली आहे। रहिवासी भागामध्ये खरं तर हे गेस्ट हाऊस बांधले गेलेले आहेत आणि अवैध व्यवसाय या गेस्ट हाऊसमध्ये सुरू असल्याचं समजतंय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं मागणी आता केलेली आहे की या सगळ्या अवैध गेस्ट हाऊसेसवर कारवाई केली जावी। या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी घेतला, पाहूया। गोरेगाव लिंक रोड परिसरामध्ये अनधिकृत गेस्ट हाऊसची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि हे गेस्ट हाऊस सुद्धा रहिवाशी भागामध्ये आहेत। एकूणच माझ्या मागे जर बघितलं तर हे गेस्ट हाऊस होतं, या ठिकाणी लॉज होता। मात्र या ठिकाणी कारवाई ही म्हाडाकडून आता करण्यात आलेली आहे। अशाच प्रकारे या गोरेगाव लिंक रोड परिसरामध्ये म्हणजेच एकूण रहिवाशी भागामध्ये काही गेस्ट हाऊस आहेत आणि या गेस्ट हाऊसवरती कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई गटाचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे तसेच अजय विचारे यांच्याकडून करण्यात आली होती। आज एक मूक मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता आणि एकूणच मुंबईमध्ये आणि एकूणच गोरेगाव लिंक रोड परिसरामध्ये जे अनधिकृत गेस्ट हाऊस आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे। याला कुठेतरी मुंबई महानगरपालिका असेल, म्हाडा असेल यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असला तरी एकूण पोलिसांकडून सुद्धा हा सकारात्मक प्रतिसाद हा मिळताना पाहायला मिळतोय। सध्या या ठिकाणी असलेले अनधिकृत गेस्ट हाऊसचे पाणी आहे ते कट करण्यात आलेले आहे। लवकरच अदानीकडून यांची लाईट कट करण्यात यावी अशा प्रकारची मागणी झालेली आहे आणि 17 तारखेनंतर हे जे गेस्ट हाऊस आहेत, अनधिकृत गेस्ट हाऊस आहेत त्यांच्यावरती हातोडा पडणार असल्याचे जे आश्वासन आहे ते सुद्धा म्हाडाकडून देण्यात आलेलं आहे। मात्र या गेस्ट हाऊसची आपण जर संख्या पाहिली तर हे रहिवाशी भागात आहेत आणि एकूणच याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी ही होताना पाहायला मिळते। याचं कारण म्हणजे या गेस्ट हाऊसमध्ये काही अनधिकृत कामं तसेच काही इल्लीगल ॲक्टिव्हिटी सुरू आहेत। या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा हा लढा पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन विनोद नाईकसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। जिकडे रेसिडेन्शियल एरिया आहे तिकडे हे असं अनधिकृत जे कृत्य चालतं ह्याच्यामध्ये ते आम्हाला कम्प्लिटली मुळापासून नष्ट करायचं आहे। जेव्हा प्रथम हे चाललेलं तेव्हा मी आदरणीय आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांकडे गेलो आणि दादांनी तेव्हाच मला सांगितलेलं की तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि दादांनी लगेच म्हाडाचे CEO जे बोरीकर साहेब आहेत त्यांना सांगितलं की लवकरात लवकर ह्याच्यामध्ये कारवाई व्हायला पाहिजे। मग आमचा फॉलोअप चालू झालं। आम्ही बोरीकर साहेबांना भेटलो। बोरीकर साहेबांनी येणाऱ्या 17 तारखेला पोलीस पूर्ण कुमक देणार आहेत साहेब आम्हाला हे डिमोलिशन करायला आणि 17 ते 2 ह्या तारखेपर्यंत त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला पुढे इकडे गेस्ट हाऊस दिसणार नाही, त्याची आम्ही दखल घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।